Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.2 of chapter number 1 rational and irrational numbers from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 3 वर प्रॅक्टिस सेट 1.2 दिलेला आहे. यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये 10 सबक्वेश्चन्स आहेत. चला क्वेश्चन रीड करूयात. कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. ते इथे हे जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सला आपल्याला कंपेअर करायला सांगितलं. कंपेअर करायला सांगितलं म्हणजे काय करायचं आहे, तर कोणता नंबर मोठा आहे कोणता छोटा आहे किंवा दिलेले दोन्ही नंबर्स इक्वल आहेत हे आपल्याला सांगायचं. आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये अशा प्रकारचे कंपॅरिझन बऱ्याच वेळा केलेले आहे नंबर्सचे. क्रोकोडाईल माउथ आठवतंय ना, त्याच प्रकारे करायचंय. पण आता इथे हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. मग यांचे कंपॅरिझन कसे करायचे, चला थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. खूपच इझी आहे. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. हे पहा, अशा प्रकारे ही नंबर लाईन, मी सगळेच फॅमिलियर आहात या नंबर लाईनशी. 0 हा ओरिजिन आहे. 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आपण राईट करत असतो, तर 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स आपण राईट करत असतो. आणि नंबर लाईनवर लक्षात ठेवायचं आहे, नंबर लाईनवर ते नंबर्स राईट हँड साईडकडे जातात ते मोठे असतात. फॉर एक्झाम्पल 0 पेक्षा 1 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे, 3 पेक्षा 4 मोठा आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे. त्याच प्रकारे 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स आहेत, यांचे सुद्धा तसेच असते. आता इथे मी जसं की तुम्हाला सांगितलं की राईट हँड साईडला जेव्हा नंबर्स मूव्ह करतात तेव्हा त्यांची व्हॅल्यू ही मोठी असते. जसं की इथे -6 पेक्षा -5 मोठा आहे, -5 पेक्षा -4 मोठा आहे, -4 पेक्षा -3 मोठा आहे, त्याच प्रकारे -1 पेक्षा 0 मोठा आहे. लक्षात आलं तुमच्या? गोष्ट क्लिअर झाली. नंबर लाईनवर नंबर्स जेव्हा राईट हँड साईड कडे मूव्ह करत जातात तेव्हा त्यांची व्हॅल्यू ही वाढत असते. आता हे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटू शकतं. चला सोप्या पद्धतीने कसं समजून घ्यायचंय ते आता मी तुम्हाला सांगते. अजिबात काळजी करायची नाही, खूप इझी आहे. नाही गंमत येणार आहे कंपॅरिझन करते वेळी. हे पहा, 2 पेक्षा 6 मोठा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, हो की नाही? त्याला क्रोकोडाईल माउथ हे ड्रॉ करायचे, आपल्याला 6 कडे क्रोकोडाईल माउथ करायचे. आता जर हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत 2 आणि 6, पण जर हे दोन्हीही नेगेटिव्ह नंबर असते तर कोणता नंबर मोठा असता? काय करायचंय मग? हे पहा, तर इथे आपण -2 घेऊयात आणि इथे -6 घेऊयात. आता सांगा बरं मला, कोणता नंबर मोठा आहे, -2 की -6? जेव्हा नंबर्स पॉझिटिव्ह होते तेव्हा आपण काय केलं, इथे 6 हा मोठा आहे ना, मग 6 कडे क्रोकोडाईल माउथ केलं. पण आता तेच नंबर्स जर नेगेटिव्ह झाले आहेत तर काय करायचंय? खूप सिंपल आहे. क्रोकोडाईलचं माउथ उलटं करायचं, ते त्याचं तोंड करायचं -2 कडे. इतकं सोपं आहे. आलं का लक्षात? दिलेले नंबर्स हे पॉझिटिव्ह असले तर त्यातला कोणता मोठा आहे आपल्याला इझिली सांगता येते, बरोबर? मग काय करायचंय? त्यांना निगेटिव्ह केल्यानंतर कोणता नंबर मोठा होणार, तर त्याच्या उलट्या साईडचा. आलं लक्षात? चला आणखी एक एक्झाम्पल. हे पहा, 110 आणि 119 कोणता नंबर मोठा आहे? ऑफकोर्स 119 है ना. पण हेच जर नंबर्स निगेटिव्ह असते तर, फॉर एक्झाम्पल -110 आणि -119, आता सांगा कोणता नंबर मोठा आहे? -110. पाहिलं किती इझी आहे, हो ना? आता पहा बरं, -10 आणि 11, आता कोणता नंबर मोठा आहे? आपल्याला माहित आहे की पॉझिटिव्ह नंबर्स हे नेगेटिव्ह नंबर्स पेक्षा मोठे असतात, हो ना. मग इथे क्रोकोडाईल माउथ येणार 11 कडे. 11 हा मोठा नंबर आहे. चला आता इथे 0 घेऊयात आणि इथे -1 घेतलं. आता सांगा बरं मला, कोणता नंबर मोठा आहे? 0 मोठा आहे की -1 मोठा आहे? आता आपण नंबर लाईनवर काय पाहिलं, 0 हा ओरिजिन आहे, हो ना, आणि -1च्या राईट हँड साईडला 0 आहे. 0 पेक्षा -1 हा नक्कीच छोटा आहे. म्हटल्यावर इथे 0 हा मोठा येणार. क्रोकोडाईल माउथ कोणाकडे येणार मग? 0 कडे. आलं लक्षात? चला आता या झाल्या बेसिक गोष्टी. आता आपण आपला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊयात आणि जसे जसे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊ तशा तशा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या क्लिअर होत जाणार आहेत. हे पहा, -7 -2 आपण काय पाहिलं आता मागच्या स्लाइडवर? हे जे नंबर्स दिलेले आहेत ते कसे आहेत? निगेटिव्ह नंबर्स दिलेले आहेत. मग जर आपण यांनाच पॉझिटिव्ह केलं, फॉर एक्झाम्पल वी नो दॅट 7 इज ग्रेटर दॅन 2. 7 हा 2 पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला काय दिले इथे? निगेटिव्ह नंबर्स दिलेत की नाही. मग नेगेटिव्ह नंबर्स मध्ये कोणता नंबर मोठा येणार? आपल्याला हे साइन काय करायचं असतं? उलटं करायचं असतं, हो की नाही. सो -7 इज लेस दॅन -2.
नेगेटिव्ह नंबर्स जेव्हा देतात तेव्हा आपण असं अज्युम करायचं की ते पॉझिटिव्ह आहेत, मायनस साईन इग्नोर करायचं आणि मग पाहायचं की कोणता नंबर मोठा आहे. आता इथे 7 मोठा आहे, बरोबर. मग त्यानंतर ना सेम नंबर्सला नेगेटिव्ह साईन द्यायचं आणि जे आपलं हे साईन आहे इथलं मोठ्याचं क्रोकोडाईल माउथ ते कोणाकडे करायचं आहे, छोट्या नंबरकडे. आलं लक्षात, उलट करायचं. चला आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. आता इथे सेकंड काय दिलेलं आहे, 0 आणि -9/5. आता इथे तर आपल्याला माहितच आहे, काय माहित आहे की नेगेटिव्ह नंबर्स हे 0 पेक्षा छोटे असतात. सो लेट्स राईट हिअर ऑन अ नंबर लाईन -9/5 इज टू द लेफ्ट ऑफ 0. आपल्याला माहिती आहे की नाही, नंबर लाईनवर नेगेटिव्ह नंबर्स हे 0च्या लेफ्ट हँड साईडला असतात. म्हटल्यावर कोण मोठं झालं मग, -9/5 की 0. आपल्याला माहिती आहे की -9/5 इकडे कुठेतरी येणार, हो ना, म्हणजे 0च्या लेफ्ट हँड साईडला येणार. म्हटल्यावर 0 हा मोठा झाला. पहा अशा प्रकारे आता इथे आपण राईट करणार 0 इज ग्रेटर दॅन -9/5. चला नेक्स्ट पाहूयात. खूपच इझी आहे, मजा येते ना. हे पहा आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहे, 8/7 आणि 0. आता 0च्या कोणत्या साईडला येणार 8/7, लेफ्ट हँड साईडला की राईट हँड साईडला? पॉझिटिव्ह नंबर आहे की नाही, म्हटल्यावर राईट हँड साईडला. म्हटल्यावर कोणता नंबर मोठा झाला मग, 8/7. किती इझी आहे, ओरली आपण आन्सर सांगू शकतोय. ऑन द नंबर लाईन 8/7 इज टू द राईट ऑफ 0, सो 8/7 इज ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट पाहूयात, -5/4 आणि 1/4. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, डिनॉमिनेटर सेम आहेत की नाही ते पाहायचंय आणि मगच कंपॅरिझन करायचंय. तर हे पहा, -5/4 हा नेगेटिव्ह नंबर आहे, तर 1/4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग पॉझिटिव्ह नंबर मोठा की नेगेटिव्ह नंबर मोठा? ऑफकोर्स पॉझिटिव्ह नंबर मोठा, हो ना. मग इथे आपण आन्सर मध्ये राईट करूयात, वी नो दॅट अ नेगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन अ पॉझिटिव्ह नंबर. सो -5/4 इज लेस दॅन 1/4. किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला काय दिलेलं आहे, 40/29 आणि 141/29. डिनॉमिनेटर इथे सेमच दिलेले आहेत. मग आपण कोणाला कम्पेअर करायचं, तर न्यूमरेटरला, हो ना. आणि हेही पाहायचंय की दिलेले नंबर्स हे पॉझिटिव्ह आहेत की नेगेटिव्ह आहेत. आता हे दोन्ही नंबर्स कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, हो ना. आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात, हिअर द डिनॉमिनेटर्स ऑफ द गिव्हन नंबर्स आर द सेम. जसं की मी तुम्हाला सांगितलं सेम आहेत की नाही. सो 40 आणि 141 या दोन्ही नंबर्स पैकी कोणता नंबर मोठा आहे? ऑफकोर्स 141 है ना. सो 40 इज लेस दॅन 141. म्हणून कोणता नंबर मोठा येईल मग? आता जर 141 मोठा आहे म्हटल्यावर या दोन्ही रॅशनल नंबर्स पैकी कोणता नंबर मोठा येणार? डिनॉमिनेटर तर सेम आहेत, हा नंबर मोठा येणार की नाही, 141/29. सो इथे आपण राईट करूयात, 40/29 इज लेस दॅन 141/29. Or we can say that 141/29 is greater than 40/29. चला नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला काय दिलेले आहे, -17/20 आणि -13/20. आता इथे पहा, इथे मायनसचे साईन या ठिकाणी दिले आणि नेक्स्ट नंबर मध्ये मायनसचे साईन न्यूमरेटरला दिले. मग हे पाहून गोंधळून जायचं नाहीये. साईन इथे समोर असलं काय किंवा न्यूमरेटरला असलं काय, नंबर्स दोन्हीही नेगेटिव्हच आहेत. चला आता हे दोन्ही नंबर्स नेगेटिव्ह आहेत आणि डिनॉमिनेटर हा सेम आहे 20. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, न्यूमरेटरला ऑब्झर्व करायचं. न्यूमरेटर दोन्हीही नेगेटिव्ह आहेत, दोन्ही न्यूमरेटरला पॉझिटिव्ह अज्युम करायचं. म्हणजे 17 मोठा की 13 मोठा? ऑफकोर्स 17 मोठा, हो ना. मग जेव्हा आपण नेगेटिव्ह साईन देतो, मायनसचे साईन देतो, तेव्हा आपल्याला उलट करायचं. कोणता नंबर मोठा, 17 की 13? ऑफकोर्स 13. चला इथे आपण आन्सर मध्ये राईट करूयात, हिअर द डिनॉमिनेटर्स ऑफ द गिव्हन नंबर आर द सेम सिन्स 17 इज ग्रेटर दॅन 13. जसं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, आपल्याला काय करायचंय, हे जे मायनसचं साईन दिलेलं आहे ते थोड्या वेळासाठी इग्नोर करायचं आणि असं अज्युम करायचं की हे पॉझिटिव्ह नंबर. मग 17 मोठा की 13 मोठा? ऑफकोर्स 17 मोठा. मग त्यानंतर काय करायचंय, नेगेटिव्ह म्हणजे मायनसचं साईन देऊन घ्यायचं आहे आणि मग जे आपलं हे साईन आहे ते उलट करायचंय. सो इथे आपण 17 कडे साईन केलं पॉझिटिव्ह जेव्हा होतं तेव्हा, जेव्हा नेगेटिव्ह नंबर्स आले तेव्हा आपण ते साईन उलट केलं. कोणाकडे फिरवलं? -13 कडे. म्हणजे इथे कोणता नंबर मोठा झाला? -13. चला आता इथे -17 इज लेस दॅन -13.
सो आता इथे फ्रॅक्शन कोणतं मोठं असणार आहे मग? हेच ना सेकंड नंबरचं. ते राईट करूयात. सो -17/20 इज लेस दॅन -13/20. चला आता नेक्स्ट सॉल्व्ह करायला घेऊयात. 7 नंबरला काय दिलेलं आहे? 15/12. सेकंड नंबर दिलेला आहे 7/16. सगळ्यात आधी जेव्हा आपल्याला नंबर्स कम्पेअर करायचे असतात तेव्हा आपण काय पाहतो? डिनॉमिनेटर. तर इथे डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. फर्स्ट नंबरचा डिनॉमिनेटर आहे 12 तर सेकंड नंबरचा डिनॉमिनेटर आहे 16. जेव्हा आपल्याला नंबर्स कम्पेअर करायचे असतात तेव्हा डिनॉमिनेटर हा सेम असावा लागतो तरच आपण ते नंबर्स कम्पेअर करू शकतो. आता इथे हे जे डिनॉमिनेटर दिलेले आहे त्या दोन्ही रॅशनल नंबर्स ते आधी आपल्याला इक्वल करून घ्यावे लागणार, सेम करून घ्यावे लागणार. त्यासाठी काय करणार आपण? येस, व्हेरी गुड, हुशार आहात तुम्ही. एलसीएम फाइंड आउट करणार. कशा प्रकारे एलसीएम आपण फाइंड आउट करतो? तर आपण जेव्हा खूप छोटे होतो तेव्हा कसं करत होतो? तर एलसीएम म्हणजे काय? सगळ्यात आधी सांगा मला. लोएस्ट कॉमन मल्टिपल, हो ना. सो 12चे हे मल्टिपल्स आणि 16चे हे मल्टिपल्स आणि त्यातला लोएस्ट कॉमन मल्टिपल कोणता? तर 48. म्हटल्यावर एलसीएम आला 48. आता क्लास 7 मध्ये आपण कशा प्रकारे एलसीएम फाइंड आउट करत होतो? अशा प्रकारे, हो ना. इकडे 12 आणि इकडे 16 असे राईट करत होतो. त्यानंतर ना 2 6 are 12 आणि 2 8 are 16. पुन्हा 2 3 are 6 आणि 2 4 are 8. त्यानंतर 2 ने आपण 3 ला नाही डिवाइड करू शकत, मग 3 ऍज इट इज आपण इथे राईट करतो. मग 2 2 are 4. पुन्हा 2 ने 3 ला डिवाइड करू शकतो का? नाही. मग 3 ऍज इट इज इथे राईट करणार. आणि 2 ने या 2 ला डिवाइड करू शकतो का? तर हो, करू शकतो. मग 2 1s are 2. आता 2 ने आपल्याला जमलेलं नाही की नाही, मग 3 ने करू शकतो. नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे? 3. सो 3 1s are 3. असं संपूर्ण 1 येईपर्यंत आपण डिवाइड करत जातो प्राईम नंबर्सने. आणि त्यानंतर या साईडला जे काही प्राईम नंबर्स आलेले आहेत, जे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत ते इथे आपण मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय केल्यानंतर 48 आपले आन्सर आलेले आहे. सो 12 आणि 16चा एलसीएम काय झाला? 48. तर इथे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये दोन्हीकडे 48 आणायचं आहे. मग इथे या फर्स्ट नंबरला 15 इथे आधी राईट करून घेऊयात. हिअर द डिनॉमिनेटर ऑफ द गिव्हन नंबर्स आर नॉट द सेम. सो एलसीएम ऑफ 12 अँड 16 इज इक्वल टू 48. तर इथे आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. चला आता इथे 12च्या जागी आपल्याला 48 आणायचं आहे. कसं आणणार? 12च्या टेबलमध्ये 48 कुठे आहे सांगा बरं मला. येस, खूप हुशार आहात तुम्ही. 12 4s are 48. मग जर डिनॉमिनेटरला 4 ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटरला सुद्धा आपण 4 ने मल्टिप्लाय करतो, हे तुम्हाला माहित आहे. आता नेक्स्ट चला इथे आपण राईट करून घेऊयात. 15 4s are किती? 60 आणि 12 मल्टिप्लाइड बाय 4 किती? 48. तर नेक्स्ट नंबर घेऊयात 7/16. आता 16ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केले की 48 येतं? येस, व्हेरी गुड, 3 ने. तो इथे 3 ने मल्टिप्लाय केले, मग न्यूमरेटर मध्ये सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करणार. 7 3s are 21 आणि 16 3s are 48. आता हे पहा 16/48 आणि 21/48 झाले डिनॉमिनेटर सेम. आता आपण कम्पेअर करू शकतो. हे पहा अशा प्रकारे आपण हे राईट करून घेऊयात. राईट करून घेतले. आता हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. डिनॉमिनेटर सेम आहे म्हटल्यावर न्यूमरेटर आपल्याला कम्पेअर करायचा असतो. 60 मोठा की 21 मोठा? ऑफकोर्स 60 मोठा, हो ना. म्हटल्यावर इथे क्रोकोडाईलचं माउथ येणार आहे 60/48 कडे. सो 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. आता इथे आपण असं का राईट केलं की 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16? कारण 60/48 म्हणजेच 15/12 आहे की नाही, आणि 21/48 म्हणजेच 7/16 आहे. पण इथे काय केलेलं आहे? आलं ना लक्षात? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट केलेला आहे, म्हणजे सेम व्हॅल्यू असते दोघांचीही. तो म्हणून इथे 15/12 हा मोठा नंबर आहे. मुलांनो, हा सेम क्वेश्चन आपण आणखी एका मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. हे पहा, ही आपली फर्स्ट मेथड एलसीएम फाइंड आउट करून नंबर्स कम्पेअर करायचे. आता हा सेम क्वेश्चन आपण घेऊयात आणि सेकंड मेथडने आपण हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते पहा. पण मी इथे तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही ही जी आपली फर्स्ट मेथड आहे त्याच मेथडने तुमचे आन्सर फाइंड आउट करा. तर इथे एक गंमत म्हणून मी तुम्हाला ही सेकंड मेथड सांगत आहे. या मेथडचे नाव आहे बटरफ्लाय मेथड. बटरफ्लाय मेथड कशासाठी? तर हे पहा, आपल्याला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. या 15 ने या 16 ला मल्टिप्लाय करायचं. हे पहा 15 मल्टिप्लाइड बाय 16 किती येतं? 240. आता या 12 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं अशा प्रकारे. तो 12 7s are किती? 84. ते झालं बटरफ्लाय, म्हणून याला बटरफ्लाय मेथड असं म्हणतात. आता मला सांगा 240 मोठा की 84 मोठा? ऑफकोर्स
240 मोठा है ना. सो मग इथे कोणतं फ्रॅक्शन मोठं येणार, 15/12 की 7/16? ऑफकोर्स 15/12 हो ना. सो इथे 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. ही झाली सेकंड मेथड, त्यालाच बटरफ्लाय मेथड असंही म्हणतात. पण तुम्ही ही जी फर्स्ट मेथड आहे त्या मेथडमध्ये आपण एलसीएम फाइंड आउट करून रीतसर स्टेप बाय स्टेप आपले आन्सर फाइंड आउट करत असतो. ही मेथड तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये यूज करायची आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. आता इथे मी अशा प्रकारे का राईट केलेला आहे, कारण क्वेश्चन नंबर 8 चे आन्सर थोडेसे मोठे आहे. काय आहे, -25/8 आणि -9/4. आता इथे पाहत आहे डिनॉमिनेटर डिफरंट आहे. राईट करून घेऊयात. हिअर द डिनॉमिनेटर्स ऑफ द गिवन नंबर्स आर नॉट द सेम हो ना. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 8 आणि 4 चा एलसीएम फाइंड आउट करावं लागणार. काय एलसीएम 8 आणि 4 चा, तर 8 आहे हो ना. सो -25/8. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर काय करायचं आहे, एलसीएम 8 आलाय, 8 करायचंय की नाही डिनॉमिनेटर. इथे ऑलरेडी 8 डिनॉमिनेटर आहे म्हटल्यावर इथे या रॅशनल नंबरला हात लावायची काहीच गरज नाहीये. इथे आपल्याला हा जो सेकंड नंबर दिलेला आहे त्याचा डिनॉमिनेटर 8 करावा लागणार, कारण की तिथे 4 आहे. तो जो नंबर आहे सेकंड नंबर तो ऍज इट इज राईट करून घेऊ. आता इथे डिनॉमिनेटर 8 कसं काय येणार, 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 8 येणार हो ना. सो इथे करूयात. डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ऑफकोर्स न्यूमरेटरला सुद्धा करावं लागतं, हे तुम्हाला माहित आहे. काय आन्सर येणार इथे, 9 2s are 18. सो -18/8. आता हे दोन आपल्याला नंबर्स मिळालेले आहेत, रॅशनल नंबर्स, -25/8 आणि -18/8. राईट करून घेतले. आता डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत 8. आता मला सांगा कशा प्रकारे आपण कम्पेअर करणार इथे नंबर्सला. दोन्ही नंबर्स -25 न्यूमरेटर आता ऑब्झर्व करायचे, कारण डिनॉमिनेटरचं काम झालेलं आहे. डिनॉमिनेटर आपण सेम करून घेतलेला आहे. आता कशाला ऑब्झर्व करायचं आपल्याला, फक्त न्यूमरेटरला. इथे -25 आहे आणि इथे -18 आहे हो ना. आता हे दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत. मग आता आपण असं अज्युम करायचंय की हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. हे जे मायनसचं साईन आहे ते इग्नोर करायचंय. तो काय झालं, सिन्स 25 इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन 18. 25 हा मोठा आहे की नाही. चला क्रोकोडाईल माउथ कोणाकडे येणार, 25 कडे. आता बघा बरं, आपण न्यूमरेटर इथे पॉझिटिव्ह करून पाहिलेलं आहे. मग त्यांच्या खाली डिनॉमिनेटर सुद्धा देऊन घेऊयात. सो 25/8 आणि इथे येणार 18/8. आता कोणता नंबर मोठा येणार, इथे 25 मोठा आहे की नाही. मग या ठिकाणी सुद्धा 25/8 हा मोठा नंबर येणार. आता पॉझिटिव्ह नंबर मध्ये कोणता नंबर मोठा आहे हे आपण फाइंड आउट केलं. याला जर नेगेटिव्ह केलं, या दोन्ही नंबर्सला जर नेगेटिव्ह केलं, जसं की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. सो -25/8 इकडे येणार -18/8. आता मला सांगा कोणता नंबर मोठा आहे. साईन आपल्याला काय करायचं असतं, उलट करायचं असतं जेव्हा दोन्ही नंबर्स हे नेगेटिव्ह होतात. तो इथे -18/8 हा मोठा नंबर येणार. आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इथे त्याही आधी फायनल आन्सर इथे आपण राईट करूयात, कारण इथे आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतलेलं होतं. तो क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, -25/8 आणि दुसरा नंबर दिलेला आहे -9/4. यापैकी कोणता नंबर मोठा येणार, मग कोणता येणार, -9/4 हे ना. चला नेक्स्ट पाहूयात. 9 नंबरला दिलेले आहे 12/15 आणि 3/5. सगळ्यात आधी डिनॉमिनेटर पहा, सेम आहे का, सेम नाहीये हो ना. आणि नेक्स्ट गोष्ट काय पाहायची आहे, हे दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह आहे. चला आता इथे फर्स्ट जी गोष्ट आपण ऑब्झर्व केली की डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, ते इथे आपण राईट करून घेऊयात. हिअर द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन नंबर्स आर नॉट द सेम. मग सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, एलसीएम फाइंड आउट करावं लागणार. कशा प्रकारे एलसीएम फाइंड आउट करतो आपण, 5 चे मल्टिपल्स आणि 15 चे मल्टिपल्स आणि लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे 15. ही आपली जुनी पद्धत. आणि गेल्या वर्षी आपण कशा प्रकारे शिकलो होतो, अशा प्रकारे एलसीएम फाइंड आउट करायला शिकलो होतो की नाही. सो किती येणार, 3 × 5 किती आले, 15. हे एलसीएम आपला आलेला आहे 15. तर फर्स्ट जो नंबर दिलेला आहे 12/15 याचा ऑलरेडी डिनॉमिनेटर 15 आहे. तर इथे या नंबरला हात लावायची काहीच गरज नाहीये हो की नाही. आपल्याला मग कोणत्या नंबरला पाहायचंय, 3/5. इथे आपल्याला डिनॉमिनेटर 15 हवाय. 3/5 चा डिनॉमिनेटर 15 करण्यासाठी डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार, 5 किती 15, 5
3s are 15. तो डिनॉमिनेटर मध्ये 3 ने मल्टिप्लाय केले, त्याचबरोबर न्यूमरेटर मध्ये सुद्धा. चला मल्टिप्लिकेशन करा. 3 3s are 9 आणि 5 3s are 15. 9/15. चला आता हा जो फर्स्ट नंबर आहे तो इथे आपण खाली राईट करून घेऊयात आणि हा जो सेकंड नंबर आहे तो सुद्धा खाली राईट करून घेऊया. आता पहा डिनॉमिनेटर हे सेम झालेले आहेत आणि न्यूमरेटर इथे फर्स्ट नंबर मध्ये आहे 12 आणि सेकंड नंबर मध्ये आहे 9. मग इथे 12 मोठा आहे 9 पेक्षा, हे आपल्याला माहित आहे हो ना. जर 12 हा 9 पेक्षा मोठा आहे तर मला सांगा मग आता कोणता रॅशनल नंबर हा मोठा असणार आहे? येस, व्हेरी गुड. 12/15 हा 9/15 पेक्षा ऑफकोर्स मोठा असणार आहे. चला आता क्वेश्चन मध्ये जे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्स पैकी कोणता मोठा हे आपण सांगूया. हे 12/15 ऍज इट इज येणार आणि 9/15 हा कोणाचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण फाइंड आउट केला होता तर 3/5 चा हो ना. 3/5 आणि 9/15 या दोघांचीही व्हॅल्यू ही इक्वलच आहे. इथे राईट करून घेऊयात 3/5. सांगा आता कोणता मोठा आहे? पण इथे फाइंड आउट केले की नाही 12/15 हा मोठा आहे. इथे फायनल आन्सर मध्ये सुद्धा 12/15 हा मोठा नंबर येणार आहे. चला आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये लास्ट क्वेश्चन करूयात 10 नंबरचा. तर इथे सुद्धा डिनॉमिनेटर हे डिफरंट आहे आणि दिलेले नंबर हे निगेटिव्ह आहे. मग सगळ्यात आधी आपल्याला काय काम करायचं आहे, ते डिनॉमिनेटर हे सेम करून घ्यायचंय. सो हिअर द डिनॉमिनेटर्स ऑफ द गिवन नंबर्स आर नॉट सेम. मग आपण काय करतो, एलसीएम फाइंड आउट करतो. एलसीएम काय झालेला आहे, एलसीएम म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. सो इथे हे 4 चे मल्टिपल्स राईट केलेत मी आणि 11 चे मल्टिपल्स. सो दोघांचेही लोएस्ट कॉमन मल्टिपल आलेला आहे 44. लास्ट इयर आपण कशा प्रकारे एलसीएम काढायला शिकलो होतो, अशा प्रकारे हो ना. इकडे 4 राईट करणार, इकडे 11. आता फर्स्ट प्राईम नंबर 2 आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर, त्याने आधी आपण डिवाइड करून पाहतो. सो 2 2s are 4. आता 2 ने 11 ला आपण डिवाइड करू शकतो का? नाही. मग 11 ऍज इट इज राईट करणार. मग त्यानंतर 2 1s are 2. पुन्हा आपण 11 ला डिवाइड नाही करू शकत कारण तो स्वतःच एक प्राईम नंबर आहे, हे तुम्हाला माहित आहे. मग 11 ऍज इट इज राईट करणार इथे. आता 11 ला 11 नेच मल्टिप्लाय डिवाइड करणार. सो 11 1s are 11. आता हे जे इकडे सगळे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करणार. 2 multiplied by 2 multiplied by 11. किती आला एलसीएम? 44. इथे एलसीएम आलेला आहे 44. मग आता इथे फर्स्ट नंबर आहे -7/11. इथे डिनॉमिनेटर आपल्याला किती करायचं आहे? 44. कसं करणार? 11 ला 4 ने मल्टिप्लाय करणार, मग 44 मिळणार आपल्याला. सो -7 multiplied by 4 किती होणार? 7 4s are 28 आणि हे मायनसचे साइन. सो -28 अपॉन काय येणार? 44 झालं. आता नेक्स्ट नंबर -3/4. डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचं आहे? 44 करायचंय हो ना. एलसीएम आपला 44 आलेला आहे. सो 4 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागणार? तर 11 ने. डिनॉमिनेटरला 11 ने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटरला सुद्धा आपण 11 ने मल्टिप्लाय. सो आता इथे 3 multiplied by 11 काय येणार? 33 आणि 4 multiplied by 11 काय येणार? 44 आणि मग न्यूमरेटरला हे मायनसचे साइन देणार. सो 33/44 आणि हे मायनसचे साइन जे न्यूमरेटर मध्ये आहे ते विसरायचे नाही. सो -33/44. आता इथे लक्षात घ्या डिनॉमिनेटर आपण सेम करून घेतलेले आहेत आणि न्यूमरेटर काय आलेले आहेत दोघांचे? -28 आणि -33. सो इथे आपण राईट करून घेऊयात. सिन्स काय करतो आपण? येस, व्हेरी गुड. जे नेगेटिव्ह नंबर्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत असं अज्युम करतो. हे जे मायनस साइन आहे ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवतो. सो 28 आणि 33. सांगा कोणता नंबर मोठा आहे? तर 33 मोठा आहे, बरोबर. सो 28/44 जर आपण घेतला तर इथे आपण पॉझिटिव्ह नंबर केलेले आहे की नाही? हे जे नेगेटिव्ह नंबर्स होते -28 आणि -33 त्याला आपण पॉझिटिव्ह केलं. काय केलं? 28 आणि 33 आणि 28 33 मधला मोठा नंबर कोणता आहे? तर 33 हा मोठा आहे. मग काय केलं? डिनॉमिनेटर ऍज इट इज आपण राईट करून घेतला. 28/44 आणि 33/44. आता कोणता नंबर मोठा येणार? मग डिनॉमिनेटर हे सेम आहे आणि न्यूमरेटर मध्ये कोणता मोठा आला? आपला 33 मोठा आलाय. सो हा जो नंबर आहे रॅशनल नंबर हा मोठा नंबर असणार आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार? आपण असं अज्युम केलं होतं की हे दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह आहेत आणि पॉझिटिव्ह जेव्हा नंबर्स होते तेव्हा 33/44 हा मोठा नंबर आलेला होता. पण जर आता इथे काय आलेलं आहे? आपलं नेगेटिव्ह आलेलं आहे की नाही? सो इथे आपण राईट करूयात -28/44 आणि -33/44. आता कोणता नंबर मोठा आहे? जेव्हा पॉझिटिव्ह होते तेव्हा
33/44 मोठा आला होता. पण जेव्हा नंबर नेगेटिव्ह असतात तेव्हा आपण काय करतो, हे जे साईन आहे, क्रोकोडाईलचं माउथ आहे, ते आपण उलट करतो, हो ना, अशा प्रकारे. मग कोणता नंबर मोठा आला? -28/44. आलं लक्षात? आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय? हेच नंबर्स दिलेत का सेम? नाही, क्वेश्चन मध्ये आपल्याला हे नंबर्स दिलेले आहेत आणि -28/44 हा -7/11 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. तर -33/44 हा -3/4 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, हो ना. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये जे नंबर्स दिलेले आहेत ते इथे राईट करून घ्यावे लागणार. -28/44 म्हणजेच काय आहे? -7/11. चला इथे राईट करून घेऊयात -7/11. आणि -33/44 म्हणजेच कोणता नंबर आहे? तर -3/4. चला इथे राईट करून घेऊयात. आता कोणता मोठा येणार? मग जो इथे मोठा आहे तोच इथे सुद्धा मोठा येणार, कारण दोन्हींची व्हॅल्यू ही सेमच आहे. सो -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. आलं लक्षात? आय होप इथे तुम्हाला नंबर्स, रॅशनल नंबर्स कम्पेअर करण्याची कन्सेप्ट अगदी व्यवस्थित कळली असणार आहे. नाव माय डिअर लर्नर्स, if you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.